नमस्कार. आपण आज विद्यार्थ्यांचा मराठी शब्दांचा सराव घेतला आहे आणि हे विद्यार्थी आत्मीयतेने एकाग्रतेने खूप छान रीतीने सराव करत आहेत. बघा समोरच आपल्या ह्या विद्यार्थिनी आहेत. दोन्ही हाताने पहिल्याच प्रयत्नात आपलं नाव लिहित आहेत. बघूया आपण. सिमरन, रेखा, मंगेश, कंक आणि ही विद्यार्थिनी दोन्ही हाताचा लेखनाचा सराव करत आहे. आज दीप अमावस्या आहे. दिव्याचं चित्र करू बघा. याच्यावर कर. शबास. एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर. दीप अमावस्याच्या शुभेच्छा सर्वांना. अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीकडून. कला ही माणसाला आनंददायी जीवन जगायला शिकवते. आपण पाहत आहात विद्यार्थ्यांची सुधारलेली अक्षरं आणि सराव शब्दांचा. मित्र, टेक्निक आणि सातत्यपूर्ण सराव याच्याने तुमचं अक्षर खूप छान होणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण स्पीड रायटिंग शिकणार आहोत. हे विद्यार्थी छानपैकी माझ्या अक्षराचं ट्रेस करून तितकंच छान अक्षर काढायचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रहो, सराव आणि सातत्य तुम्हाला नक्कीच यश मिळवून देणार आहे. ह्या 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी, हिंदी किंवा संस्कृत आणि इतिहास भूगोल पेपर लिहिण्यासाठी मराठी अक्षराचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या परीक्षकांची मानसिकता बदलणार आहे. खूप सुंदर बा. त्यामुळे करा सराव. मनापासून तुम्हाला या उपक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज दीप अमावस्या. एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर करून हे विद्यार्थी दीप चित्र काढून दीप अमावस्या एकाच वेळा दोन्ही हातांनी लिहून दाखवणार आपल्यासोबत. सर्वांना आपणाला दीप अमावस्येच्या शुभेच्छा. जसं पण ती अंधारात आपला उजेड देते आणि संपूर्ण परिसर प्रकाशमय करते, तसं आज या दीपाची आपण पूजन करून सर्वांना शुभेच्छा देऊया. तर संस्कारधाम विद्यालय खरवली बिरवाडी येथे सर्वांकडून दीप अमावस्येच्या शुभेच्छा. करा सराव मनापासून. दोन्ही हातांनी चित्रकलेचा सराव. एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर. हे विद्यार्थी एकाग्रतेने छानपैकी दोन्ही हाताने चित्र काढत आहेत आणि हे विद्यार्थी आज दीप अमावस्येच्या सर्वांना शुभेच्छा देत. जाऊ द्या आतमध्ये. व्हेरी गुड. शुभेच्छा देत आहेत. समोर छान असं चित्रांचं प्रदर्शन, सुलेखन छान काढली. दीप अमावस्येच्या शुभेच्छा लिही. व्हेरी गुड. खूपच सुंदर. बघा त्यांच्या चेहऱ्यावर असलेली एकाग्रता, त्यांचा आत्मविश्वास. व्यवस्थित करवा. एक छान वाढदिवसाच्या निमित्त तुला एक छान कला शिकायला तर मग व्यवस्थित करायचं असते. व्हेरी गुड. दाब द्या पेन्सिलवर व्यवस्थित. आज दीप अमावस्या आणि या दीप अमावस्या निमित्त अक्षय शिल्प परिवार कडून आपणा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बरं एक छानसा दीप आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये छानसा प्रकाश घेऊन येऊ दे. भविष्यामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये खूप छान प्रगती लाभू दे. ईश्वरचरणी प्रार्थना करूया. नवीन नवीन संधी, नवीन नवीन कला तुम्ही शिकाल, चांगला अभ्यास कराल, सुंदर अक्षर काढाल आणि छान असं यश मिळवाल. ही आपला ईश्वरचरणी प्रार्थना करूया. माझ्याकडून आणि अक्षरशिल्प परिवाराकडून आपणा सर्वांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा. कलात्मक दृष्टीने बघा. एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर. शुभेच्छा. मित्र हो, जेव्हा तुमचे दोन हात चालू असतात, तुमची कॉमेंट्री चालू असते, जगातील कुठला दुसरा विचार तुमच्या मनामध्ये नसतो शिवाय तुमचं अक्षर. बघा खूप छान अशा शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. राइट एल्बो.
Right hand, left hand, small, big eye. Right ear, left ear, small leg, big leg. व्हेरी गुड. स्वतःसाठी जोरदार टाळ्या होत्या. आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या विद्यार्थ्यांचे पहिलं अक्षर आणि आता हे लिहिणारं अक्षर बघूया. हे हवेत असणारं अक्षर आणि रेषेलगत असलेलं अक्षर, पहिलं आणि नंतरचं अक्षर. पाहत आहात बघा, फरक जाणवेल आपणा सर्वांना यांच्या अक्षरामधलं. हात काढ बघा, हे त्याचं पहिलं अक्षर आहे आणि आताचं अक्षर बघा. पहिलं अक्षर आणि आता लाईनवर आलेलं अक्षर बघूया आपण. कर सराव मनापासून बघू दे बघा. बघा, ओळी नसलेल्या याच्यावर ओळी आलेली आहे. छान मित्रा, भारी रे. आणि इथं आणि इथे कायम कोरल्यात. तुम्ही इथेच मनात ठेवा. खूप छान अक्षरात लिहा आणि त्याचा सराव करा. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. पाखरू माहिती आहे, पक्षी. परत म्हणजे परतीची तमा नसावी. तमा म्हणजे काळजी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय, घरट्याचे काय, बांधता येईल केव्हा येईल. घरट्याचे काय, बांधता येईल केव्हा येईल. शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची मनामध्ये जिद्द असावी, मनामध्ये जिद्द असावी.